तर मोठे हो, तुम्हाला आपल्या अकोला जिल्ह्यातली अशी एक यात्रा माहित आहे काय की तिथं नारळ फोडल्या नाही जात तर तिथं जाळल्या जाते. तर चला मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे दाखवतो, तोपर्यंत फॉलो करून घ्या. मोठे हो, विषय असा होता की आज होती वेताळ बाबाची यात्रा. तर मग आम्ही निघालो मुंडगावरून 440च्या स्पीडनं. आणि गळी म्हणत की आपला तिकडे एक भंडारा पण आहे. मोठे मी रोडावर आलो तर गर्दी तर एवढी होती की तुम्हाला कायच सांगू. एखादा किलोमीटर मला वाटलं गाडीची पार्किंगच आहे काय. ही क्षेत्र वेताळ बाबा संस्थान हे एक जागृत देवस्थान आहे. मग आम्ही भंडाऱ्याच्या इकडे चाललोच होतो तर हा गाडी आता काय म्हणते आणि इकडे आलो तर इकडे आपल्या गावातला एक गडी पण होता. घेतलं ब्लॉग मध्ये. मी बसलो डायरेक्ट जेवण करायसाठी. मग काय मोठो मी निघालो सारखं तोंडाले बाजून यात्रा येण्यासाठी. यात्रेत काही आम्ही घेतलं नाही, फक्त इकडल्या तिकडे तिकून इकडे फक्त एवढंच फिरत जाऊ आम्ही. घेणं देण्यात काही नव्हतं, फक्त हिंडल्याच मजा येते आपल्याला. मग गेलो पुढे आम्ही दर्शन करण्यासाठी. मग आम्ही गुणवंत बाबाचं दर्शन करून घेतलं. तुम्हाला एकदा अजून सांगून देतो की वेताळ बाबाचे देवस्थान आहे ना, हे जागृत देवस्थान आहे. अंदर गेल्यावर मस्त दर्शन वगैरे करून घेतलं. मग निघालो कुठे आम्ही सगळं घरी जाण्यासाठी. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत घ्या आपल्याला लवकर फॉलो करून.